हॅलो फ्रेंड्स, आपण काल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन नॉमेनक्लेचरचा पार्ट पाहिला आहे आणि प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे. तर आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या गोष्टी पाहतोय आणि त्या मेथड्समध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रिॲक्शन पाहतोय. त्यामध्ये आपण कोणकोणत्या कंपाऊंड पासून आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बनवू शकतो आपण त्यांची काही लिस्ट केली होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की अल्केन्स पासून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बनवू शकतो. सेकंड, अल्किन्स पासून. थर्ड, अल्कोहोल्स. आणि फोर्थ, बाय हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. या चार मेथड्सने आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या सिंथेसाइज करू शकतो. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे अल्केन्स पासून आपण कसं बनवतो या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स वी कॅन प्रिपेअर अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. तर आपण दुसऱ्या मेथड पासून सुरू करतो. इथे दुसऱ्या मेथडमध्ये आपण कोणापासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बनवणार आहे तर अल्किन्स पासून. आता अल्किन्स पासून कसे बनवणार तर ॲडिशन ऑफ HX टू अल्किन्स, म्हणजे अल्किन्स मध्ये आपण HX चं मॉलिक्यूल ऍड करणार आहे. HX मीन्स काय तर आपण हायड्रोजन हलाइड. हे हायड्रोजन हलाइड कोणते कोणते आहेत आपल्याकडे हायड्रोजन आयोडाइड, हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन क्लोराइड. या हायड्रोजन हलाइड्सची जी असणारी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे म्हणजे या तीन पैकी कोण लवकर रिॲक्ट होणार, कोण उशिरा रिॲक्ट होणार, कोण मोर रिॲक्टिव्ह असेल, कोण लेस. So HI reacts more faster than HBr, which reacts more faster than HCl. आणि हे कशानुसार आहे? It is according to a bond length. आपल्याला माहिती आहे HI मध्ये असणारी जी बॉन्ड लेंथ आहे ही मोठी आहे HBr किंवा HCl पेक्षा. त्यामुळे HI चा बॉन्ड हा कंपॅरेटिव्हली कसा असतो, वीक असतो ॲज कम्पेअर टू HBr अँड HCl. त्यामुळे तो लवकर इझिली ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यामुळे HI हा लवकर काय होत असतो तर रिॲक्ट होत असतो. तर आता आपण एक्झॅक्ट रिॲक्शन पाहूया. आता अल्किन्स मध्ये आपल्याला हे सगळे ऍड करायचे HX हायड्रोजन हलाइड. मग अल्किन्स किती प्रकारचे आहेत आपल्याकडे पहा. सो वी हॅव टू टाइप्स ऑफ अल्किन्स, सिमेट्रिकल अल्किन्स आणि अनसिमेट्रिकल अल्किन्स. आता सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या रिॲक्शन आपण का पाहायच्या, कारण ज्यावेळी सिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट होतो HX बरोबर त्यावेळी किती तो एकच प्रोडक्ट देतो आणि ज्यावेळी अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट होतो सो इट गिव्स टू प्रोडक्ट्स. त्यामुळे आपण वेगवेगळ्या रिॲक्शन पाहूया. सिमेट्रिकल अल्किन पहा. सिमेट्रिकल अल्किन आपण कशाला बोलतो की ज्याचे दोन समान भाग होतात त्या अल्किनला कसं अल्किन बोलायचं, सिमेट्रिकल अल्किन बोलायचं. सो इथिन हे एक्झाम्पल आहे सिमेट्रिकल अल्किनचं. इथिन मध्ये HCl ऍड केला. सो सिमेट्रिकल किंवा सारखेपणा असल्यामुळे आपण हा जो रिएजंट आहे HCl याच्यातला H आणि Cl इथे ऍड करतो अनसॅच्युरेटेड कार्बनला. आता अनसॅच्युरेटेड कार्बन म्हणजे कसला कार्बन, डबल बॉन्डेड कार्बन. म्हणजे जो कार्बन डबल बॉन्डेड आहे त्या एका कार्बनला द्यायचा हायड्रोजन आणि एका कार्बनला द्यायचा Cl. तुम्ही या कार्बनला हायड्रोजन दिला इथे आला CH3, इथे दिला Cl इथे आला CH2Cl. प्रोडक्ट काय मिळाला इथिल क्लोराइड. जरी आपण याच्यामध्ये उलट प्रक्रिया केली म्हणजे या कार्बनला हायड्रोजन दिला आणि इकडे Cl दिला तरी प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो, वन अँड द सेम प्रोडक्ट आपल्याला इथं मिळत असतो. त्यामुळे सिमेट्रिकल अल्किन आपल्याला किती प्रोडक्ट देतो, इट गिव्स ओन्ली वन प्रोडक्ट. ओके. हे दुसरे एक्झाम्पल आहे ब्युटीन. ब्युटीन हे याचं आयपीएस नाव. आपल्याला एक्झॅक्ट आयपीएस नाव निघालं पाहिजे ब्यूट2 इन. ब्यूट2 इन का बरं 1 2 3 4 नंबरिंग केलं. डबल बॉन्डेड कार्बन कुठला आहे, दुसरा आणि तिसरा. आता लोएस्ट नंबर यूज करायचा टू लोकेट द पोझिशन ऑफ द डबल बॉन्ड म्हणून ब्यूट2 इन. तर तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. ब्यूट2 इन HBr बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला कुठला प्रोडक्ट मिळेल त्या प्रोडक्टचं मला तुम्ही कॉमन नेम आणि IUPAC नेम हे कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे की कोणतं तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे आणि त्याचं कॉमन नेम काय असणार आहे आणि IUPAC काय असणार. आता सगळ्यात महत्त्वाचं अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर कशी रिॲक्शन होते पहा.
तर हा जो अनसिमेट्रिकल अल्केन आहे याचे दोन समान भाग होत नाहीत का? त्याचं व्हेरी नाईस एक्झाम्पल प्रोपिलीन. प्रोपिलीन हे याचं कॉमन नेम आहे. प्रोपिन हे कसं नाव आहे तर IUPAC नाव आहे. आता पहा याच्यामध्ये पहा इथे आपण नंबर देऊ 1 2 म्हणजे तुम्हाला समजायला सोपं आहे. 3 समजा हा अनसिमेट्रिकल अल्केन घेतला आणि त्याच्यामध्ये हा रिएजंट आपण ऍड करतो. आता आपला जो रिएजंट असणार आहे हा रिएजंट पण कसा आहे हा अनसिमेट्रिकलच आहे कारण याचे सुद्धा दोन सारखे भाग होत नाही. आता या अनसिमेट्रिकल अल्केन मध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट टाकला काय समजा इथे दोन केसेस बायपा हायड्रोजन आपण नंबर 1 कार्बनला दिला, ब्रोमीन हा नंबर 2 कार्बनला दिला. तर काय प्रोडक्ट मिळेल पहा तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळणार आहे की ज्याचं नाव असणार आहे 2-ब्रोमो-प्रोपेन किंवा कॉमन नेम असणार आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड. किंवा आपण दुसरा चान्स आपल्याकडे असा आहे, दुसरी संधी आपल्याकडे अशी आहे आपण याला देऊया 2 नंबर कार्बनला देऊया हायड्रोजन आणि 1 नंबर कार्बनला देऊया ब्रोमीन. असं जर आपण केलं तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट आपला असा असणार आहे, तो जो आपला प्रोडक्ट असणार आहे तो असणार आहे 1-ब्रोमो-प्रोपेन किंवा त्याचं कॉमन नेम असणार आहे N-प्रोपिल ब्रोमाइड. आता ऑब्झर्वेशन्स काय सांगतात एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स की हा जो 1-ब्रोमो-प्रोपेन आहे हा आपल्याला मिळतो 20% आणि हा जो 2-ब्रोमो-प्रोपेन आहे हा याचं पर्सेंटेज असतं 80%. ओके. आता हे कशामुळे असतं मग हा आपला प्रोडक्ट झाला जास्त प्रमाणात तयार होणारा हा प्रोडक्ट झाला मेजर आणि हा प्रोडक्ट कसा झाला इट इज द मायनर प्रोडक्ट. आता हे कशामुळे घडून आलं की याच्यामध्ये जर आपण अनसिमेट्रिकल अल्केन मध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट जर आपण ऍड केला तर आपल्याला मेजर प्रोडक्ट कुठला मिळणार आणि मायनर प्रोडक्ट कुठला मिळणार हे कशावरून ओळखू शकतो आपण. सो इट इज आयडेंटिफाइड बाय युजिंग अ मार्कोनिकॉफ रूल. तर मार्कोनिकॉफ रूलचा वापर करून आपण ओळखू शकतो की कुठला प्रोडक्ट मेजर आहे आणि कुठला प्रोडक्ट मायनर आहे. चला तर मग बघूया मार्कोनिकॉफ रूल हा नक्की काय. तर मार्कोनिकॉफ रूल हा काय सांगतो व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा आपण एक अनसिमेट्रिकल रिएजंट घेतोय पाहिलं घेतला अनसिमेट्रिकल रिएजंट. ओके. हा अनसिमेट्रिकल रिएजंट घेतला त्या अनसिमेट्रिकल रिएजंट मध्ये हा अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड केला आपण कशामध्ये ऍड केला अनसिमेट्रिकल अल्केन मध्ये. जेव्हा आपण याला काय करू ऍड करू त्यावेळी काय होतं देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट gets attached to that unsaturated carbon which contains less number of hydrogen atom. आता या रिएजंट मध्ये जो निगेटिव्ह पार्ट आहे म्हणजे आता हे जे रिएजंट आपले HI, HBr, HCl या सगळ्यामध्ये हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हॅलोजनवर कोणता चार्ज येतो निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर कोणता चार्ज येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मग या रिएजंट मध्ये असणारा निगेटिव्ह भाग म्हणजे हॅलोजनचा भाग हा कुणाला अटॅच होतो तर अल्किन मध्ये जे आपले अनसॅच्युरेटेड कार्बन आहेत. आता अल्किन मध्ये 3 कार्बन 1 2 3 अनसॅच्युरेटेड कार्बन म्हणजे कोणते तर डबल बॉन्डेड कार्बन. तर अल्किन मध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड कार्बनला त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला तो ब्रोमीन किंवा तो निगेटिव्ह पार्ट अटॅच होणार आहे. याच्याकडे हायड्रोजनची संख्या कशी असली पाहिजे कमी असली पाहिजे. मग पहा या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत 2, या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत 1. म्हणजे इथे जर ब्रोमीन अटॅच झाला तर तो प्रोडक्ट आपला असेल मेजर म्हणजे आपला आयसोप्रोपिल ब्रोमाइड. हा प्रोडक्ट कसा असणार आहे तर मेजर असणार आहे आणि एन प्रोपिल ब्रोमाइड हा प्रोडक्ट कसा असणार आहे तर मायनर असणार आहे, तो कमी प्रमाणात तयार होणार. तर हे झालं मार्कोनिकॉफ रूलच्या बाबत. आता सेम रिएक्शन पहा आपण अँटी मार्कोनिकॉफ रूल पाहणार आहे. काही म्हणजे जास्त किचकटपणा नाही याच्यामध्ये. अँटी मार्कोनिकॉफ रूल आपण सहज याच रिएक्शन वरून करणार आहे. पहा इथे लिहितो अँटी मार्कोनिकॉफ रूल. आता हा जो अँटी मार्कोनिकॉफ रूल आहे हा पाहिजे आपल्याला. अँटी मार्कोनिकॉफ रूल, अँटी म्हणजे विरुद्ध, सेम
मार्कोनिकॉप्स रूल जे आहे त्याच्या विरुद्ध हा नियम काम करत असतो. म्हणजे काय की मार्कोनिकॉप्स नियम आपल्याला काय सांगतो? मार्कोनिकॉप्स रूल की ज्यावेळी अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये आपण अनसिमेट्रिकल रिएजंट टाकू त्या रिएजंटचा निगेटिव्ह भाग अल्कीनच्या त्या कार्बनला अटॅच होणार, त्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कशी कमी, म्हणजे हा प्रोडक्ट कसा असणार आहे आपला मेजर. पण जर सेम रिएक्शन आपण पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये केली, जर सेम रिएक्शन आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली, पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण सेम रिएक्शन केली तर काय होतं बघा, जर पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये आपण सिमिलर रिएक्शन केली तर मात्र जे मार्कोनिकॉप्सचं ऍडिशन आहे त्या मार्कोनिकॉप्सच्या ऍडिशनच्या विरुद्ध ऍडिशन हे होत असतं. म्हणजे काय तर जर इथे मी पेरॉक्साइड वापरलं, समजा मी पेरॉक्साइड वापरलं H2O2, तर मगाशी मेजर कुठला येत होता? हा 2 ब्रोमोप्रोपेन कसा येत होता? मेजर. आता हा येणार आहे प्रोडक्ट मायनर, आणि मगाशी 1 ब्रोमोप्रोपेन हा येत होता मायनर प्रोडक्ट, आता हा कसा झाला? मेजर प्रोडक्ट. ओके, म्हणजे जे ऍडिशन होतं ते मार्कोनिकॉप्सच्या कसं झालं? उलट झालं. म्हणून याला म्हणायचं अँटी मार्कोनिकॉप्स रूल. लिहिताना सिंपल आहे स्टेटमेंट लिहिताना आपण कसं लिहू? when unsymmetrical reagent adds to an unsymmetrical alkene but in presence of peroxide. आता peroxide म्हणून तुम्ही इथे हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा सोडियम पेरॉक्साइड सुद्धा वापरू शकता. when the addition takes place in presence of peroxide, then here the addition takes place anti to the Markovnikov rule. जर पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये आपण ऍडिशन करत असू तर ऍडिशन होताना ते मार्कोनिकॉव रूलच्या विरुद्ध दिशेने किंवा विरुद्ध बाजूने होत असतं. आता हा जो अँटी मार्कोनिकॉव रूल आहे हे उलट ऍडिशन कोणामुळे झालं? कोणाच्या प्रेझेन्स मुळे झालं? पेरॉक्साइडच्या. म्हणूनच अँटी मार्कोनिकॉव रूलला दुसरा शब्द आपण काय वापरू शकतो? त्याला काय म्हणतात? पेरॉक्साइड इफेक्ट. त्याला अँटी मार्कोनिकॉव रूल सुद्धा म्हणतात किंवा पेरॉक्साइड इफेक्ट म्हणतात किंवा खराश इफेक्ट सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज खराश इफेक्ट और खराश अँड मेयो इफेक्ट. ओके, अँटी मार्कोनिकॉव रूल किंवा त्याला म्हणतात पेरॉक्साइड इफेक्ट किंवा अजून काय म्हणतात? खराश मेयो इफेक्ट. पॉइंट टू बी नोटेड दॅट हियर एक गोष्ट लक्षात ठेवायचे, अँटी मार्कोनिकॉव रूल इज शोन बाय ओनली HBr. अँटी मार्कोनिकॉव रूल नुसार ऍडिशन फक्त आणि फक्त आपल्या 3 रिएजंट पैकी कोण दाखवतं? हायड्रोजन ब्रोमाइड दाखवतं, while HCl and HR they add only by Markovnikov rule. HCl आणि HBr हे कायम पेरॉक्साइड असो किंवा नसो कोणाच्या रूलनुसार ऍड होतात? तर मार्कोनिकॉव रूलनुसार ऍड होतात. मात्र HBr जो आहे तो मात्र इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड तो अँटी मार्कोनिकॉव रूलनुसार ऍड होतो. दॅट इज द ऍडिशन टेक्स प्लेस अँटी टू द मार्कोनिकॉव रूल. So this much is about the addition of HX to an alkene, which gives us the formation of alkyl halide. Now let's go towards the next method of preparation. आणि ती पुढची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. आपण कुणापासून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज बनवणार आहे? तर इथं अल्कोहोल्स पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्हज बनवणार आहे. तर आता पहा अल्कोहोल्स पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्हज कशा बनवणार? आता इथं अल्कोहोल्स पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्हज बनवताना आपल्याला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अल्कोहोल्सचं जनरल फॉर्म्युला काय आहे. सो आपण इथे घेऊया आपण थर्ड मेथड फ्रॉम अल्कोहोल्स. ओके, अल्कोहोल्स having general formula are OH. फंक्शनल ग्रुप अल्कोहोलचा काय? OH.
अल्कोहोल पासून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचे, म्हणजे अल्कोहोल मधला OH गेला पाहिजे आणि त्याची जागा कोणी घेतली पाहिजे X. So what we get? Alkyl halide. Now from alcohols we can prepare alkyl halide by using three types of reagents. आपण अल्कोहोल्स पासून अल्किल हॅलाइड बनवू शकतो तीन प्रकारचे रिएजंट वापरूया. तीन प्रकारचे रिएजंट म्हणजे काय? हे जे अल्कोहोल्स आहेत यांची रिएक्शन by using three types of reagents. Three types of reagents. आता तीन प्रकारचे रिएजंट्स कुठले कुठले वापरायचे म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन आहे तीन रिएजंट बरोबर करायचे. आता पहिला रिएजंट फर्स्ट by using HX. By using HX. Now HX means what? आता आपण पाहिलं it may be HI, it may be HBr, it may be HCl. These are the hydrogen halides किंवा त्याला आपण म्हणतो हॅलो ऍसिड्स म्हणतो. मग फर्स्ट केस मध्ये आपण अल्कोहोलची रिएक्शन अल्कोहोल is treated with HX. On treatment with HX it gives simply water molecule eliminate होना है and what we get is a alkyl halide. This is a simple general reaction. Simple general reaction दिली आपण अल्कोहोल पासून by using HX alkyl halide बनवण्याची. आता पहा the reactivity order of alcohols with HX म्हणजे कुठले अल्कोहोल हे HX बरोबर इझिली रिएक्ट होतील, फास्ट रिएक्ट होतील, कुठले स्लो रिएक्ट होतील. आपल्याकडे तीन प्रकारचे अल्कोहोल असतात का? We have three types of alcohols: primary, tertiary and secondary. So tertiary alcohol they react more faster than secondary, which reacts more faster than primary alcohol. सगळ्यात जास्त टर्शियरी अल्कोहोल रिएक्ट होतात, लवकर रिएक्ट होतात कुणाबरोबर? तर HX बरोबर. आपण लिहूया फर्स्ट. आता आपल्याला तीन प्रकारचे रिएजंट वापरायचे. पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे यांच्यामध्ये असणारी रिएक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा माहिती आपल्याला. HI जास्त रिएक्टिव्ह आहे, HBr त्याच्यापेक्षा थोडासा कमी, आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्हिटी कोणाबरोबर आहे? HCl बरोबर. मग पहिल्यांदा आपण पाहूया त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन विथ HCl मीन्स आपल्याला अल्कोहोल रिएक्ट करायचे HCl बरोबर. अल्कोहोल ऑन ट्रीटमेंट विथ HCl. आता इथे पहा HCl ची रिएक्टिव्हिटी या तिघांमध्ये कमी आहे. सो वी नो दॅट इन अ केमिस्ट्री जर रिएक्टिव्हिटी कमी आहे तर रिएक्शन कशी होणार आहे? ऑब्वियसली रिएक्शन ही स्लो होणार आहे. मग आता स्लो रिएक्शन होणार आहे तर आपल्याला ती फास्ट करायची. सो फास्ट रिएक्शन करायची असेल तर आपण एक कंपाऊंड शिकलो, एक कॅटलिस्ट. कॅटलिस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कॅटलिस्ट हा काय असतो? कॅटलिस्ट इज द सबस्टन्स विच डज नॉट टेक पार्ट इन द रिएक्शन बट इट अल्टर्स द रेट ऑफ रिएक्शन. म्हणून आपण इथं HCl ची असणारी रिएक्टिव्हिटी कमी असल्यामुळे कॅटलिस्ट एक वापरूया. तो कॅटलिस्ट वापरतो आपण अनहायड्रस ZnCl2. रिएक्शन वापरला अनहायड्रस ZnCl2 हा कॅटलिस्ट म्हणून वापरला. याला कॅटलिस्ट म्हणून वापरल्यानंतर आपला सिमिलरली H2O एलिमिनेट होणार आहे, प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे अल्किल क्लोराइड. So this is the reaction. Now this reaction is also known as Gru's process. याच reaction ला नाव दिलं जातं Gru's process. काय आहे? The treatment of alcohol with HCl in presence of anhydrous ZnCl2. या प्रोसेसला कुठली प्रोसेस म्हटलं जातं तर Gru's process म्हणतात. GROOVS. Gru's. ओके. आणि हा जो आपला रिएजंट आहे तर रिएजंट then इथं मी रिएजंट नेम ऑफ द रिएजंट इज मिक्सचर ऑफ
मिक्सचर. आता कोणाचं मिक्सचर? HCl and अनहायड्रस ZnCl2 याच्या मिक्सचरला बोललं जातं लुकास रिएजंट. या मिक्सचरला काय बोललं जातं? तर लुकास रिएजंट बोललं जातं. आता याचे आपल्याला एक्झाम्पल बनवायचे आहेत. एक्झाम्पल बनवताना फक्त आपण R चेंज करत राहायचं आणि मग आपलं प्रोडक्ट त्या पद्धतीने चेंज होतो बा. सो लेट्स टेक वन 3 एक्झाम्पल्स. आपण एक प्रायमरीचं पाहू, एक सेकंडरीचं पाहू आणि एक टर्शियरीचं पाहू. व्हेरी सिंपल. प्रायमरी CH3 CH2OH plus HCl. Here what we get is in presence of anhydrous ZnCl2 प्रोडक्ट काय मिळणार आपल्याला? CH3 CH2Cl plus HCl. दिस इज द प्रोडक्ट. आता दरवेळी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, थोडं प्रॅक्टिस आपलं परफेक्ट होण्यासाठी दरवेळी लिहिताना आपण याची नाव कॉमन नेम आणि IUPAC लिहायचं. आता हा अल्कोहोल आहे. सिंपल. कॉमन नेम लिहिताना पहा अल्किल ग्रुप कधी पण लक्षात ठेवायचं. कॉमन नेम लिहिताना आधी अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं. आता अल्किल ग्रुप कुठला आहे? इथिल. सो पुढे लिहा अल्कोहोल. दिस इज इथिल अल्कोहोल. IUPAC लिहिताना अल्केन बोलायचं, पॅरेंट चेन. सो 1 2 इथेन. आता हा अल्कोहोल आहे म्हणून इथेन मधला ई रिप्लेस करायचा OL ने. सो इथेनॉल. ओके. याचं तुम्हाला येतात. दिस इज इथिल क्लोराइड. कॉमन नेमाचा इथिल क्लोराइड. IUPAC 1 क्लोरो, नॉट 1 क्लोरो नाही घेतलं तरी चालेल, इथे चेन बनत नाहीये. क्लोरो इथेन. इथे क्लोरो इथेन. ओके. हे झालं प्रायमरी एक्झाम्पल. आता सेकंडरी. तर सेकंडरी अल्कोहोल कसं बनवणार आपण? लक्षात घ्या. 1 2 3 कार्बन घेते. सेकंडरी कार्बन कशाला म्हणतो? ज्या कार्बनला दुसरे 2 कार्बन आहेत. हा झाला सेकंडरी कार्बन. यालाच OH बोलतात. हा झाला सेकंडरी. तर त्या CH3 CH CH3. आपल्याला माहिती आहे हा ग्रुप कोणता आहे? आयसोप्रोपिन. म्हणून याचं नाव आहे आयसोप्रोपिन अल्कोहोल. हे आपलं याचं कॉमन नेम. IUPAC 1 2 3. चेन सिलेक्ट करा, तिकडून नंबरिंग करा. इकडून फंक्शनल ग्रुप काय जवळ, तिकडे फंक्शनल ग्रुप दोन्ही बाजूने सेम डिस्टन्सला, म्हणून काही फरक पडत नाही. आता इथं पेरेंट चेन मध्ये 3 कार्बन आले म्हणून प्रोपेन लिहिला आपण. ओके. आता अल्कोहोल आहे म्हणून ई रिप्लेस करा OL ने आणि त्या OL ची पोझिशन घ्या. पोझिशन किती नंबर आहे? 2 म्हणून प्रोपेन टू ऑल. ठीक आहे. याची रिएक्शन पुन्हा HCl बरोबर विथ अनहायड्रस ZnCl2. काही विशेष विचार करण्याची गरज नाहीये. रिएक्शनचा हा ढाचा आहे आपल्याकडे, हा साचा आहे. जनरल रिएक्शन म्हणजे काय असतं? जनरल रिएक्शन म्हणजे थोडक्यात या रिएक्शनचा असणारा मोल्ड, साचा. तर तुम्ही कोणतेही कंपाऊंड त्यात टाकलं रिएक्शन सेम होणार. मोल्ड आपल्याला काय सांगतो का? OH जातो आणि OH ला आपण घेतो Cl. इथे सुद्धा OH फक्त काढायचा आणि त्याच्याऐवजी Cl लावणार आपण. काही CH3 CH Cl CH3. याचे नाव आता इथे पाहायचे सुद्धा काय? आयसोप्रोपिन क्लोराइड आणि IUPAC नाव आहे 2 क्लोरोप्रोपेन. हे झालं सेकंडरी अल्कोहोल. आता आपल्याला बघायचं टर्शियरी अल्कोहोल. तो टर्शियरी अल्कोहोलचं मी इथे एक्झाम्पल लिहितो. टर्शियरी अल्कोहोल कसं बनवणार? कार्बन घ्या. टर्शियरी कार्बन करायचं आपल्याला, तो 3 कार्बन काढायचे असतात पाहिजे. 1 2 3 आणि याला द्या OH. हा काय? CH3 CH3 CH3. कॉमन नेम काय द्यायचं? किती कार्बन? कार्बन नेम मध्ये टोटल कार्बन 1 2 3 आणि 4. ब्युटील. पण तो ब्युटील कसा आहे पहा? N ब्युटील नाही, म्हणजे स्ट्रेट तो नाही, आयसो पण नाही, निओ सुद्धा नाही. कसा आहे तो? टर्शियरी ब्युटील. म्हणजे नाव टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. IUPAC नाव नंबरिंग नाव 1 2 3.
पेरेंट चेन मध्ये किती कार्बन आले 3, म्हणून आपण लिहिले इथं प्रोपेन. ई रिप्लेस करा ON ने प्रोपॅनॉल. OH किती पेशंट आहेत 2, प्रोपेन 2 ऑल. सबस्टिट्यूट पहा 2 नंबर कार्बनला एक सबस्टिट्यूट आहे ज्याचे नाव आहे मिथिल, म्हणून 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. सेम रिएक्शन करायची HCl सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. सेम OH काढायचा आणि OH च्या ऐवजी आपल्याला इथं Cl जोडायचा आहे प्लस H2O. प्रोडक्ट आपल्याला मिळेल याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराइड. ओके, किंवा 2 मिथिल 2 क्लोरो ब्युटेन. हे त्याचं कसलं नेम असेल तर IUPAC नेम असेल. सो दिस मच इज अबाउट द क्लोरिनेशन, the addition of HCl, the treatment of HCl with alcohol. म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन आपण HCl बरोबर केली तर आपल्याला काय मिळतं तर अल्किल क्लोराइड मिळतो. आता दुसरा रिएजंट आपण पाहूया. दुसरा रिएजंट विथ HBr. आता मी इथं शॉर्ट मध्ये का लिहितोय बा, कारण रिएक्शन लिहिताना आपल्याला जास्त लिहायची गरज नसते, फक्त आपल्याला समजायची गरज असते की काय कुठे चेंजेस होणार आहे. म्हणून पहा मी आता हीच रिएक्शन लिहितोय, या रिएक्शन आया अशा ठेवतो आणि तुम्हाला HBr बरोबर अल्कोहोलची रिएक्शन कशी होते ते पाहू आपण. तर जनरल रिएक्शन काय अल्कोहोल, त्याची रिएक्शन कोणाबरोबर HBr. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे HCl लेस रिएक्टिव्ह होता म्हणून आपल्याला कॅटलिस्ट घेण्याची गरज पडते, पण HCl पेक्षा जास्त रिएक्टिव्ह कोण आहे HBr. मग कॅटलिस्टची गरज पडत नाही, फक्त HBr आपल्याला डायरेक्टली अवेलेबल होत नाही म्हणून आपण तो बनवतो बाय ट्रीटमेंट ऑफ NaBr विथ H2SO4. या दोघांचे मिश्रण एकत्र केलं की आपल्याला जे HBr हवं आहे ते HBr मिळून जातं. फक्त आपल्याला हीट करण्याची गरज असते कारण रिएक्टिव्हिटी त्याची आयोडीन पेक्षा कमी आहे. मग सिमिलर OH निघून जाईल. So here OH is replaced by Br. This is the replacement or substitution reaction. OH is replaced by Br and the side product is H2O. आता पहा पुन्हा एकदा टर्शरी सेकंडरी प्रायमरी अल्कोहोलचे एक एक्झाम्पल म्हणजे R च्या ऐवजी तर प्रायमरी करायचं तर R म्हणून आपण काय घेतलं इथिल घेतला. आता इथे फक्त HCl च्या ऐवजी आपल्याला काय करायला लागेल तर HBr करायला लागेल आणि एजंट नाही चालणार आपल्याला इथे. तर याच्या ऐवजी काय करायला लागेल आपल्याला NaBr आणि H2SO4 की जे प्रिपरेशनला आपल्याला मदत करतात फॉर द प्रिपरेशन ऑफ HBr आणि हीट. NaBr H2SO4 heat. Okay, and every time we have to treat this alcohol with HBr. तो प्रोडक्ट मध्ये पण Cl च्या ऐवजी आपण फक्त काय लिहिणार आहे तर Br लिहिणार आहे. नेमिंग मध्ये सुद्धा चेंजेस येतील. क्लोरोच्या ऐवजी काय आहे का ब्रोमो हे झालं आययुपीएसी. हा 2 ब्रोमो प्रोपेन, हा ब्रोमो इथेन आणि हा 2 मिथिल 2 ब्रोमो प्रोपेन. ओके, सो दोन रिएजंट तर झाले. अल्कोहोलचं पहिली रिएक्शन पुन्हा बरोबर HCl, रिएक्टिव्हिटी कमी असल्यामुळे आपण कॅटलिस्ट यूज केला. सेकंड अल्कोहोलची दुसरी रिएक्शन HBr. थर्ड सिमिलरली आता हे प्रॅक्टिस आपल्याला करायचं आहे विथ HR, रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ HR. HR बरोबर रिएक्शन केली. आता HR ची रिएक्टिव्हिटी या तीनही रिएजंट मध्ये सगळ्यात जास्त असल्यामुळे आपल्याला तिथे कोणताही कॅटलिस्ट घेण्याची गरज पडत नाही. सिंपली आपण त्याला काय करू शकतो हीट करू शकतो. आपल्याला काय मिळून जाईल वी गेट अ अल्किल आयोडाइड. ओके, सो एव्हरी टाइम हियर जस्ट फक्त चेंजेस काय आहेत तीन एक्झाम्पल आपण त्यावेळी बनवत जायचे. 3 एक्झाम्पल बनवताना फक्त चेंजेस आहे इथे एवढे सिंपल चेंजेस फक्त राहणार आहेत. HI हीट, HR हीट
HR. Just HR is prepared by mixture of NaR and H3PO4. HR जो आपल्याला बनवायचा आहे, जो गरजेचा आहे का रिएजंट, तो कसा बनवतो आपण? सोडियम आयोडाइड आणि फॉस्फोरिक ऍसिड यांच्या मिश्रणातून आपल्याला काय म्हणतात? HR मिळतं. सो NaR H3PO4 NaR H3PO4 and just we need to heat it. We need to heat the mixture. Okay? So इथं अल्कोहोल पासून आपण अल्किल हलाइड बनवले किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बनवल्या बाय युजिंग द फर्स्ट रिएजंट. अल्कोहोल पासून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज बनवायचे, पण त्या बनवत असताना आपण 3 प्रकारचे रिएजंट आपण बनवू शकतो. याच्यामध्ये आपला पहिला रिएजंट आपण वापरला आणि त्या पहिल्या रिएजंटचं नाव काय होतं? तर अल्कोहोल पासून आपण अल्किल हलाइड बाय युजिंग HX हायड्रोजन हलाइड्स वापरून आपण हे रिएजंट अल्किल हलाइड्स आपण सिंथेसाइज केलेले आहेत. आता सेकंड रिएजंट बाय युजिंग phosphorus halides by using phosphorus halides. म्हणजे आपल्याला अल्कोहोल्स पासून अल्किल हलाइड बनवायचे, पण अल्कोहोलची रिएक्शन आहे दुसऱ्या रिएजंट बरोबर करायची. कुठले रिएजंट? फॉस्फरस हलाइड्स. आता हे जे फॉस्फरस हलाइड्स आहेत हे 2 प्रकारचे असतात. फॉस्फरस ट्राय हलाइड्स आणि फॉस्फरस पेंटा हलाइड्स. आता फॉस्फरस ट्राय हलाइड म्हणजे का? एक फॉस्फरस 3 हॅलोजन बरोबर कंबाईन झालेला आहे आणि याचा फॉर्म्युला आहे px5. तेव्हा PCl3 PbR3 and Pi3 हा स्टेबल असतो. हे कंपॅरेटिव्हली दोन्हीच्या दोन्ही लेस स्टेबल असतो. ओके. and the PCl5 similarly we have PbR5 and Pi5. So out of these 3 only PCl5 exists आणि हे दोन एक्झिस्ट करत नाही, म्हणजे यांचं अस्तित्व ते तयारच होत नाही. ठीक आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला फक्त रिएक्शन पाहिजे PCl3 PbR3 Pi3 आणि PCl5 बरोबर. ओके. So let's take the reactions. First simple one, ROH generally